नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आरोग्य रिलेटेड संदर्भात सर्व पदं जी आहेत भरली जात आहेत. परमनंट सरकारचा गव्हर्नमेंट जॉब तुम्हाला या ठिकाणी भेटतो आहे. याच्यामध्ये मित्रांनो 7व्या वेतन आयोगानुसार तुम्हाला पेमेंट असणार आहे आणि केंद्र सरकारचा हा जॉब तुम्हाला असणार आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी ही जी रिक्रुटमेंट केली जाते इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्स मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स अंतर्गत डायरेक्टली गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा परमनंट हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब तुम्हाला भेटतोय. सर्व पदं आरोग्य संदर्भात भरली जात आहेत. मेल आणि फिमेल दोन्ही कॅन्डिडेट अप्लाय करू शकतील. तर बघा, स्टाफ नर्ससाठी या ठिकाणी पहिली जागा आहे, त्यानंतर दुसरी जागा आहे फार्मासिस्टसाठी आणि तिसरी जागा आहे हेड कॉन्स्टेबल मिडवाईफसाठी जागा जास्त निघत नाहीत. तर मित्रांनो, ANM ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी खूप चांगली या ठिकाणी संधी असणार आहे. तर पहा, ह्याची जाहिरात निघालेली मित्रांनो, याच्यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन 29 जूनपासून चालू होतील आणि लास्ट डेट 28 जुलै 2024 असेल. बघा, स्टाफ नर्स ज्यांना सब इन्स्पेक्टर असं म्हणलं जाईल त्यांच्यासाठी 10 जागा आहेत. प्रत्येक कॅटेगरीला जागा आहेत. UR SC OBC या ठिकाणी पाहू शकता. त्यानंतर असिस्टंट सब इन्स्पेक्टर फार्मासिस्टची पोस्ट असणार आहे, त्याला 5 जागा असणार आहेत मित्रांनो. 3 जागा UR साठी, ST साठी 1 आणि WS साठी 1. त्यानंतर मित्रांनो, ओनली फिमेल कॅन्डिडेटसाठी मिडवाईफसाठी जागा आहे हेड कॉन्स्टेबल. मिडवाईफसाठी या ठिकाणी पाहू शकता टोटल 14 वॅकेन्सी भरल्या जात आहेत, ज्याच्यामध्ये UR साठी 5, OBC साठी 4, SC साठी 3 आणि ST साठी 2 अशा वॅकेन्सी या ठिकाणी असतील. पहा, याच्या पदांसाठी पे स्केल किती तुम्हाला दिलं जाणार आहे. जसं की पाहू शकता, स्टाफ नर्ससाठी 35,400 ते 1,12,400 7 CPC नुसार तुम्हाला पेमेंट आहे. प्लस मित्रांनो, या ठिकाणी तुमचे सर्व DNS अलाउन्स असेल, नवीन पेन्शन स्कीम असेल किंवा अदर अलाउन्सेस असतील, ट्रान्सपोर्ट असेल, मेडिकल फॅसिलिटीज असतील, त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी रेसेन असेल, हे सर्व अलाउन्सेस तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत ॲज पर 7 CPC गव्हर्नमेंट रूल, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या रूलनुसार. तर पाहता याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असेल, जसं की स्टाफ नर्ससाठी तुमचं वय या ठिकाणी मित्रांनो 21 ते 30 वर्षापर्यंत पाहिजे. प्लस याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन देखील तुम्हाला भेटेल. त्याचबरोबर GNM तुमचं झालेलं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकतात. प्लस तुमचं रजिस्ट्रेशन देखील पाहिजे. त्यानंतर या ठिकाणी पुढची पोस्ट जी आहे फार्मासिस्ट, याच्यासाठी देखील 20 ते 28 वर्ष वयोमर्यादा आहे. प्लस याच्यामध्ये तुम्हाला एज रिलॅक्सेशन देखील असणार आहे. याच्यासाठी तुमचं सिनियर सेकंडरी म्हणजे 10+2 नंतर तुमचा डिप्लोमा इन फार्मसीमध्ये या ठिकाणी असणं गरजेचं आहे. त्यानंतर मिडवाईफ ओनली फिमेल कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी ही पोस्ट आहे, ज्याच्यामध्ये 18 ते 25 वर्ष वयोमर्यादा आहे. ज्यासाठी तुमचं या ठिकाणी ANM ॲक्झिलरी नर्सिंग मिडवायफरी हा कोर्स तुमचा झालेला असणं गरजेचं आहे. प्लस रजिस्ट्रेशन पाहिजे. इथं कुठेही एक्सपिरियन्सची गरज तुम्हाला लागणार नाही. तर ही संपूर्ण एज्युकेशन क्वालिफिकेशन पात्रता या पदांसाठी असेल. त्याच्यानंतर पुढची महत्त्वाची माहिती म्हणजे ह्याच्यासाठी फिजिकल देखील तुमचं होईल, ज्याच्यामध्ये पहा तुमचं जे स्टाफ नर्स आणि या ठिकाणी फार्मासिस्ट आहे यांच्यासाठी मेल कॅन्डिडेट हाईट जी आहे तुमची पहिल्यांदा मोजली जाईल. हाईटमध्ये पाहू शकता मेल कॅन्डिडेटला 162.5 सेंटीमीटर आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी 150 सेंटीमीटरपर्यंत हाईट आहे. आणि या ठिकाणी जी मिडवाईफ ANMसाठी पोस्ट आहे ओनली फॉर फिमेलसाठी या ठिकाणी 157 सेंटीमीटरपर्यंत हाईट मागितलेली आहे. प्रत्येक कॅटेगरी वाईज या ठिकाणी वेगवेगळी हाईट तुम्हाला पाहायला भेटेल. त्याच्यानंतर याच्यासाठी तुमचं ग्राउंड देखील होणार आहे सिलेक्शन प्रोसेसमध्ये. फेज 1मध्ये पाहू शकता PET होईल. 100 मीटरची रेस असेल तुम्हाला या ठिकाणी, जी की 16 सेकंडमध्ये आहे मेल कॅन्डिडेटला स्टाफ नर्ससाठी, आणि 1.6 किलोमीटर रनिंग जी आहे 7 मिनिट 30 सेकंदासाठी आहे. फिमेल कॅन्डिडेटला 100 मीटर रेस आहे या ठिकाणी 18 सेकंडमध्ये. 800 मीटर रनिंग आहे 4 मिनिट 45 सेकंदासाठी. हे स्टाफ नर्ससाठी आहे. फार्मसिस्टसाठी देखील या ठिकाणी पाहू शकता वेगळे 1.6 किलोमीटर रनिंग आहे, 800 मीटर रेस आहे. त्याच्याचबरोबर या ठिकाणी पुढची जी फेज असेल तुमच्या ठिकाणी ती असेल रिटर्न एक्झामिनेशन, जी की 2 तासाची असेल 100 मार्कची, ज्याच्यामध्ये पहा जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग, जनरल अवेअरनेस, न्यूमेरिकल ॲप्टिट्यूड, इंग्लिश हिंदी यापैकी एक लँग्वेज असेल आणि या ठिकाणी टेक्निकल क्वेश्चन्स तुम्हाला असतील. 60 क्वेश्चन 60 मार्काला, असे मिळून 100 प्रश्न 100 मार्कासाठी 2 तासासाठी वेळ तुम्हाला याच्यामध्ये असणार आहे. डिटेलमध्ये त्यांनी सिलेबस देखील दिलेला आहे. पहा काय काय विचारलं जाईल, ज्याच्यामध्ये टेक्निकल क्वेश्चनमध्ये काय काय विचारलं जाईल तेही तुम्हाला दिलेले. प्रत्येक पदावाईज डिटेलमध्ये सिलेबस तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्यानंतर फेज 3मध्ये या ठिकाणी ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि प्रॅक्टिकल एक्झामिनेशन देखील घेतली जाऊ शकते. ती संपूर्ण माहिती या PDF फाईलमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. याची लिंक जी आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, तिथून तुम्ही पाहू शकतात. 29 जूनपासून ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू होणार आहेत. अजून ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले नाहीत. ऑफिशियल वेबसाईटवरती देखील पाहू शकता ही माहिती देण्यात आलेली आहे. ITBP रिक्रुटमेंटची ही वेबसाईट आहे. इथून तुम्हाला ही ॲडव्हर्टाइजमेंट डाउनलोड करता येईल किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथून देखील तुम्ही पाहू शकतात. याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील सर्व अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.
धन्यवाद.